जय शिवराय बाबा. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सुरू आहे तुझं. कोर जावा, ॲडव्हान्स जावा. पण तू जो पाथ पकडलाय ना, नाही, नाही, नाही. तसं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून नाही मेळ लागणार. मेळ खरंच नाही लागणार आहे. तू म्हणशील लागेल कसं तरी. नाही, नाही, नाही. इथं तसा मेळ नाही लागणार. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन एका वेने जो मी वे सांगेल त्या वेने करशील, तर भाई 100% तुझा इंटरव्ह्यू क्रॅकच झाला म्हणून समज. कारण मी खूप सारी पोरं बघतोय आता त्यांचं जे प्रिपरेशन सुरू आहे ना, काय करतायत यार? इंग्लिशमध्ये तर एवढा म्हणजे बाजार उठला इंग्लिशचा, लई. म्हणजे बघा, मी हसत नाही आहे पहिली गोष्ट. मी त्यांना समजून सांगत आहे, की भाई इंग्लिश काळाची गरज आहे. मराठी अभिमान आहे, स्वाभिमान आहे. पण भाऊ इंग्लिश गरजेची आहे. इंग्लिश बोलता मी म्हणत नाही लय परफेक्ट बना इंग्लिशमध्ये. अरे इंटरव्ह्यू पुरतं रे बाबा, परत द्या फेकून त्याला. कशाला घेऊन ठेवायचं? इंटरव्ह्यू पुरतं इंग्लिश लय महत्त्वाचं आहे. लय म्हणजे लय महत्त्वाचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त मॉक इंटरव्ह्यू तुम्ही द्या. जास्तीत जास्त मॉक. मी तर इथं फ्री आहे, बसलो आहे. तुम्ही काल मला कधीही मेसेज करा, "सर माझा मॉक घ्या." माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये असेल. मला मेसेज करा, माझा मॉक इंटरव्ह्यू घ्या. जेवढे मॉक द्याल, मी माझ्या पेड बॅचच्या स्टुडंटला सुद्धा सांगतोय, जेवढे मॉक द्याल, भाई तुमची इफिशियन्सी लेव्हल तेवढीच वाढेल. तुम्ही जास्तीत जास्त जेवढं बोलाल इंग्लिशमध्ये, जास्तीत जास्त कॉन्सेप्ट इंग्लिशमध्ये जेवढं सांगाल, तेवढंच परफेक्शन तुमचं वाढणार. पण तुम्ही डायरेक्ट मेन इंटरव्ह्यूला जाताय आणि तिथं इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही गडबड करताय. कारण बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही जास्त बोलत नाही आहे इंग्लिशमध्ये. पोरं प्रिपरेशन कसं करत आहेत माहिती आहे का? मेन क्वेश्चन घेत आहेत. मी म्हणत नाही मेन घेऊ नका, मेन तर पाहिजेच. पण कोर जावा, तोडून फोडून टाका ना. तोडून फोडून येस. आम्ही ज्यावेळेस कोर्स करत होतो, मी, माझा मित्र, तुम्हाला माहीत असेल सौरभ, त्यावेळेस आम्ही तोडून फोडून टाकलं या कोर जावाला. तेव्हा ॲडव्हान्स जेव्हा कुठं नीट आली. आता खूप जरी तर असतील जे कोर जेव्हा शिकत असतील, त्यांना वाटत असेल ॲडव्हान्स जेव्हा चिलमध्ये होऊन जाईल. बाबा गलतफहमी आहे तुझी. चिलमध्ये काहीच होत नाही. प्रोग्रॅमिंगमध्ये तर विसरून जा. जर तुमचं कोर जेव्हा परफेक्ट असेल तरच ॲडव्हान्स जावा म्हणते आजा, आजा. नाहीतर भाई लय लांबून टाटा बाय बाय करते राव तू. ॲडव्हान्स जावा समजण्यासाठी मित्रांनो कोर जेव्हा परफेक्ट जमलं पाहिजे, परफेक्ट आलं पाहिजे. त्यासाठी मी काय म्हणत आहे, प्रत्येक कॉन्सेप्ट एकदम इनडेप्थ करा ना. प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये तुमची इफिशियन्सी लेवल कुठं पाहिजे? टॉपला पाहिजे. कारण पोरं काय करत आहेत माहिती आहे का? आता मी विचारलं त्यांना, व्हॉट इज इंटरफेस? कन्फ्युजन होतं आहे त्यांचं. इंटरफेस, येस सर, इंटरफेस इज लाईक क्लास अँड इंटरफेस इज ॲब्स्ट्रॅक्शन अँड इंटरफेस म्हणजे असं कन्फ्युजन होतं आहे त्यांचं. मग हे कन्फ्युजन का होतं आहे? लॅक ऑफ प्रॅक्टिस. बोलूनच बघत नाही कधी. मी म्हणत नाही त्यांना कॉन्सेप्ट येत नाहीत. त्यांनी इंटरफेस समजून घेतला आहे, शिकला आहे, प्रॅक्टिस केली प्रॅक्टिकली. पण थेरॉटिकली नाही. ह्या कॉन्सेप्ट थेरॉटिकली बोलावे लागतील, मगच जमणार ना. तुम्ही आता ट्राय करा. आता इथे किती जण आहेत, मी तुम्हाला इंटरफेस विचारलं. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि बोला इंटरफेसचा ॲन्सर. बघू किती लाईन तुम्ही सांगताय. स्वतःलाच विचारा, मला इंटरफेस कितपत येतोय. बघा 80% लोकं अशी असतील ज्यांना इंटरफेस प्रॉपर सांगता येणार नाही. आय कॅन गॅरंटी दॅट. मी फ्रेशरचा विषय करतोय बरं का. फ्रेशर 80% नाही येणार. अडकणार. ते म्हणणार इंटरफेस सर, इंटरफेस लाईक ॲब्स्ट्रॅक्शन. इंटरफेस लाईक ॲब्स्ट्रॅक्शन. मी म्हणलं कॅन यू टेक कन्स्ट्रक्टर इंटरफेस? येस वी कॅन टेक. नाही का बुटानं आणला पाहिजे. इंटरफेसमध्ये कन्स्ट्रक्टर या कॉन्फिडन्समध्ये सांगतात. हे कन्फ्युजन का होतं आहे? इंटरफेसमध्ये कन्स्ट्रक्टर नसतो दाद्या. मग तो सांगतो असतो. मग परत म्हणतो नो 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 सर, येस येस येस, इट्स माय मिस्टेक, नो नो, इंटरफेस कॅन नॉट हॅव कन्स्ट्रक्टर. आधी तर हो म्हणला, आता तर हळू आवाजात म्हणतो नाही नाही नाही. म्हणजे कन्फ्युजन होण्याचं रिझन तेच आहे रे बाबा, की प्रॅक्टिस नाही आहे. तुम्ही बोलून कॉन्सेप्ट बघत नाही आहे. प्रॅक्टिकली सुद्धा तुमचं कन्फ्युजन आहे, कन्स्ट्रक्टर असतो की नाही. प्रॅक्टिकल कमी आहे. कळतंय? मी एकाच विषयी कॉन्सेप्टचं बोलत नाही, असं सगळं ओव्हरऑल बघा ना. मी आता विचारलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस अँड सुपर. किती जण आहेत? किती जण आहेत? सर दिस सुपर फोडून टाकतो. काय कॉन्सेप्ट आहे होय? एका झटक्यात आन्सर देतो असं आहे का? नाही. यू हॅव टू थिंक अबाउट दॅट. तुम्हाला थांबावं लागतं, वेळ घ्यावा लागतो, मग विचार करावा लागतो. ओके दिस सुपर शिकलोय मी, सांगता येत नाही आहे.
दॅट इज अ मेन इश्यू गाईज. का सांगता येत नाही? अहो तुम्ही बोलूनच बघत नाही हो. हे सांगत आहे मी सारखं. तुम्ही बोलून बघा ना. कॉन्सेप्ट बोलून बघा. करा मोबाईलचा व्हिडिओ चालू बोला ना. हसू द्या जगाला. जगाचं काय घेणं देणं आहे? कुणाचा विचार करताय? अहो जग हसायलाच आहे. कळतंय सगळ्यांना. तुम्ही बोला. तुम्ही सक्सेस व्हा. पाठीवर थाप पडेल. तुम्ही सक्सेस नाही झाले. कळतंय सगळ्यांना. त्याच्यामुळं जगाचा विचार करू नका. व्हिडिओज बनवा. नका कुठं अपलोड करू. पण तुम्ही स्वतःहून ऐका ते. जेणेकरून तुमच्या आणखीन कॉन्सेप्ट क्लिअर होतील. हे बरोबर की नाही? त्यामुळे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असताना इन डेप्थ प्रत्येक गोष्ट करा. हे माझं पहिलं सजेशन असेल. इन डेप्थ. वर करायचंच नाही. वर समजतंय? खूप सारे क्लासेस, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वर शिकवत आहेत पोरांना. वर. आणि ह्याच्यात पोरांचा बी दोष आहे बरं का. पोरच म्हणते ती सर वर शिकवा उगं. कशाला तुम्ही बी लोड घेता, आम्हाला बी लोड देऊ नका. तुम्ही बी घेऊ नका ना आम्हाला बी देऊ नका. दॅट इज अ माइंडसेट ऑफ स्टुडंट आज बनलाय. अरे खरंच बनलाय. मी स्वतः तो माइंडसेट बघितलाय. मी फेस केला तो माइंडसेट पोरांचा. सर काय करा माहिती आहे का? कन्स्ट्रक्टर 4 लाईनच्या वर सांगायचं नाही. कन्स्ट्रक्टरचं अजिबात सांगायचं नाही. एवढ्या ॲडव्हान्समध्ये कशाला सांगता आम्हाला? कन्स्ट्रक्टरचे टाईप हेन तेन कॉपी कन्स्ट्रक्टर कशाला मारायला पाहिजे? त्यांना नको आहे. अरे तो फीस दिले. अहो जाऊ द्या सर. पैसा आणि पाहिजे का पैसा? ह्या माइंडसेटची पोरं आहेत. लिटरली. माइट बी तुम्ही नसाल आणि चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी जर हा माइंडसेट तुमचा नसेल. टेक द नॉलेज ॲज सून ॲज पॉसिबल. जेवढं घेता येईल तेवढं घ्या. लिमिटेड बोलू नका. इव्हन तुम्ही कुठल्या क्लास इन्स्टिट्यूट आय डोंट नो कुठं जॉईन केलं आहे, पण त्यांना सांगा की भाई कन्स्ट्रक्टर डेप्थमध्ये शिकवा. प्रत्येक कॉन्सेप्ट डेप्थमध्ये शिकवा. JVM पोरांना जावा व्हर्च्युअल मशीन शिवाय माहीतच नाही. अरे खरंच माहीत नाही. एक जण म्हणला सर फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंट झालं आहे माझं. कुठून झालं आहे आता मी नाव सांगत नाही, सांगता येणार नाही मला. झालं म्हणलं ह्या क्लासमधून. मी व्हॉट इज JVM? सर JVM जावा व्हर्च्युअल मशीन. मी म्हणलं पुढं एवढं शिकवलं आहे आम्हाला? एवढंच? हो. मी म्हणलं JDK जावा डेव्हलपमेंट किट. अरे जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. म्हणलं अरे वा लय भारी सांगतोय. मग विषय आहे का? काय बावड्या. लॉंग फॉर्म सांगायला लागला राव तू. त्याचं इंटरनल वर्किंग काय काम आहे, पर्पज काय, हे कुठं आहे? नाही राव सर तेवढं नाही शिकवलं आम्हाला. किती फीस दिली? 50,000. काय शिकला मग तू? सर मी डेटा टाईप व्हॅरिएबल ते विचारायचं मला येतं आहे ते. म्हणलं सांग किती डेटा टाईप आहेत? सर डेटा टाईप 8 आहेत. म्हणलं सांग कोणते? ते बी सांगता येईना त्याला. ते मला सर इंट आहे बघा एक, फ्लोट एक आहे. मला अरे इंग्लिशमध्ये येस सर इंट, फ्लोट, लॉंग, कॅर, बुलियन आणि 2-4 आहे ती बरं का. मी म्हणलं अरे मग कुठं आहे ती आणखी पकडून त्यांना. असे सिच्युएशन होण्याचं रिझन मित्रांनो ओनली यू. हे तुमच्यामुळे आहे. तुम्ही त्यांना दोष देऊ नका. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात त्याला. तुम्ही बोललेच नाही. तुम्हाला जेवढं शिकवलं तेवढं तुम्ही सॅटिस्फाय घरी आल्यावर तुम्ही बघितलंच नाही. JDK GRE JVM असतं काय? तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. घरी या, गुगल करा, ChatGPT करा. अरे एवढं नेट अनलिमिटेड कशाला वापरताय? रील्स स्क्रोल करायला. बघा ना कधीतरी स्वतःहून रिसर्च करून. किंवा JVM फक्त जावा व्हर्च्युअल मशीन इतकाच मर्यादित आहे का? हे तुम्ही बघितलंच नाही. मग तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. हे शिकवणारे तर तुमच्या मर्जीने तुम्हाला जसं बरं वाटेल तसं शिकवतील आणि तुम्ही पण तसंच जाताय. सो हा माइंडसेट कमी करा. एंट्रीचं प्रिपरेशन असं अजिबात होत नसतं बाबा. परत प्रश्न येतो क्लास चूज करताना चांगला केला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण शेवटी सांगू भाई तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात भाई. बाकी दुनिया तुम्हाला फसवायला बसले. जे काय करायचे ते तुम्हालाच करायचे. त्यामुळं स्मार्ट बना. इंटरनेटचा यूज खूप करा पण चांगला करा. भाई इंटरनेट भेटले ना अनलिमिटेड फोडून टाका यार. जितकं जास्त नॉलेज घेता येईल तितकं जास्त नॉलेज घ्या प्रत्येक गोष्टीचं. अँड यू विल बी द विनर. जग जिंकाल भाई. इंटरनेटचा यूज भाई काय नाही भेटत इंटरनेट. पण आपण दुसरीकडेच चाललो आहे. जायचं आहे पुण्याला,
धरलाय मुंबईचा रस्ता, कधी पुण्याला पोहोचणार? असं असं अजिबात नाही. एंट्रचं प्रिपरेशन करत असताना प्रत्येक कॉन्सेप्ट इनडेप्थ कॉन्सेप्ट बोलून बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरंच सांगेल, कोरच्या आवाज नीट जमलं तरच ॲडव्हान्सच्या आवाज जमत आहे. ॲडव्हान्स जेव्हाच्या सुद्धा कॉन्सेप्ट इनडेप्थमध्ये शिका. मग ते JSP असो, मल्टीथ्रेडिंग असो, काही असो, प्रत्येक गोष्टीमध्ये यू शूड हॅव गुड कॉन्फिडन्स. विचारावं सर काय JDBC धड 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 हायबरनेट, अहो डाव्या हाताचा खेळ आहे. हा कॉन्फिडन्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा असं मला वाटतं. हा माझा स्वतःचा माइंडसेट आहे. पण तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही. फक्त कोणता कॉन्फिडन्स? JDBC काय सर क्वेश्चन विचारताय, विचारले काय JDBC, हा कॉन्फिडन्स. दिस इज कॉल कॉन्फिडन्स. अय ओव्हर कॉन्फिडन्स नाही व्हायचं. नाहीतर एवढं तुम्ही भारी JDBC विचारले आणि सांगता तर काहीच येईल. भाऊ मला असं झालं नाही पाहिजे. ह्या कॉन्फिडन्सपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भाई जेवायचंच नाही. काय सर जेवायचं नाही भाई? अरे म्हणजे जेवण कर रे बाबा, पण आधी अभ्यास कर, मग बाकीच्या गोष्टी कर. इथं लक्षात सगळ्यांना माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे. प्रत्येक गोष्टीला मित्रांनो सिरियस घ्या, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. AIचा जमाना आहे, AIचं युग आहे. स्मार्ट बनावं लागणार आहे, टॅलेंटेड बनावं लागणार आहे, नॉलेजेबल बनावं लागणार आहे. मगच आपण टिकू मार्केटमध्ये. नाहीतर भाई मार्केट लय जोरात लाद देऊन बाहेर काढून टाकणार आहे कॉम्पिटिशनमधून आपल्याला. याचा विचार डोक्यामध्ये ठेवा. कधी वाटत असेल की भाई अभ्यास करू वाटत नाही, हा व्हिडिओ लावून बघा, कधीही लावून बघा. यू विल गेट मोटिवेटेड. तुम्हाला वाटेल यार पास आता करावं लागणार आहे भाई, लय झाला टाईमपास. शेअर करा तुमच्या मित्रांना जे असंच येड्यासारखे टाईमपास करायला लागली ती, JVM जावा व्हर्च्युअल मशीन म्हणून गप्प बसायला लागली ती. शेअर करा त्यांना जरा जरा त्यांचे डोळे असे मोठे उघडतील. हर मी तर वेगळ्याच भ्रमात होतो राव, म्हटलं होऊन जाईल माझं. बरोबर की नाही? पण रियालिटी वेगळी आहे भावा. कंपनीला एक्सपेक्टेशन खूप आहे. तो फ्रेशर असू दे, एक्सपिरियन्स असू दे, कळत आहे. आणखीन एक किस्सा मला सांगायचा, पण या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. आणखीन व्हिडिओ आपले येतच राहतील. चॅनलला नवीन असाल करून टाक. असलंच ऐकायला भेटणार आहे पुढं बी. नवीन नवीन नॉलेज, नवीन नवीन टिप्स ट्रिक्स अबाउट IT जॉब. जय जिजाऊ जय श्री